आपण कितीही सरळ मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या मार्गात आडवे जाण्यात लोकांना काय रस असतो ते माहीत नाही. परंतु लोकांच्या त्रास देण्याचा आपल्याला खूप त्रास होतो आणि त्याचा परिणाम कळत नकळत आपल्या आयुष्यावर होतो. त्रासलेले आपण दुसऱ्यांना त्रास देऊ लागतो आणि वाईट आचारविचारांची साखळीच तयार होत जाते. वाईट वृत्तीच्या माणसांपासून स्वतःला दूर ठेवायचे म्हटले तर ते सगळीकडेच असतात. अगदी आपल्या घरात, कुटुंबात, शेजापाजारी देखील. आणि त्यांना तोडूनही चालत नाही आणि स्वतः तुटूनही चालत नाही. मग यावर उपाय काय? तर यावर उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. ऑफिसच्या राजकारणाला जाचाला कुरबुरींना कंटाळलेला एक कर्मचारी कंपनीच्या व्यवस्थापकांकडे राजीनाम्याचा अर्ज देतो. त्यांनी तो मान्य करून आपली सुटका करावी असे कर्मचारी त्यांना विनवतो. व्यवस्थापक त्या कर्मचाऱ्याला राजीनामा देण्याचे कारण विचारतो. तो त्याला होणाऱ्या त्रासाची यादी सादर करतो. व्यवस्थापक सर्व काही शांतपणे ऐकून घेतात व उपाय सांगतात. राजीनामा देण्याआधी तुमच्यासमोर ठेवलेला हा जो काठोकाठ पाण्याने भरलेला पेला घेऊन तुम्ही आपल्या ऑफिसच्या संपूर्ण आवारात 3 फेऱ्या मारा. फक्त पेल्यातून पाण्याचा एकही थेंब खाली सांडणार नाही याची काळजी मात्र घ्या. नंतर मला येऊन भेटा. मी तुमचा राजीनामा मंजूर करतो. राजीनामा आणि ऑफिस प्रदक्षिणा यांचा परस्पर संबंध काहीही नसताना कर्मचाऱ्याने त्यांचे ऐकायचे ठरवले आणि पाण्याचा पेला घेऊन तो ऑफिस प्रदक्षिणा मारायला निघाला. 3 फेऱ्या कशाबशा पूर्ण करून तो व्यवस्थापकांना येऊन भेटला. तिथे आल्यावर व्यवस्थापकांनी विचारले, आता मला सांगा, तुम्ही 3 फेऱ्या मारताना तुम्हाला कोणी वाईट बोलताना, तुमच्याबद्दल कुरबुरी करताना, राजकारण करताना, कुरघोडी करताना किंवा एक दुसऱ्याला त्रास देताना आढळले का? यावर कर्मचाऱ्याने नकारार्थी मान डोलावली. व्यवस्थापक म्हणाले, याचा अर्थ ऑफिसमध्ये या गोष्टी घडतच नव्हत्या असे नाही, परंतु तुमचे लक्ष पाणी सांडणार नाही याकडे होते. त्यामुळे बाकीच्या गोष्टी वाईट घडूनही तुम्हाला त्याचा त्रास झाला नाही. हेच मला तुम्हाला सांगायचे आणि समजवायचे होते. वाईट वृत्तीचे लोक सगळीकडे असतात, परंतु तुम्हाला तुमच्या पाण्याच्या पेल्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तसं केलं तरच तुमचा निभाव लागू शकेल. अन्यथा जिथे जाल तिथून तुम्हाला पळच काढावा लागेल. म्हणून दुसऱ्यांना सुधारण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करा आणि परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिका, तरच तुमचा निभाव या जगात लागू शकेल. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या वाट्याला वाईट लोक आले तरी तुमचे लक्ष पाण्याच्या पेल्यावर केंद्रित करा आणि आपले आयुष्य संपूर्ण असे आनंदाने जगत राहा. धन्यवाद.